हॅलो स्टुडंट, आज आपण इथे एक इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करूया जो की आहे कोविड-19. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट द टॉपिक. कोविड-19 इज अ व्हायरल डिसीज कॉज बाय द कोरोना व्हायरस. तर कोविड-19 हा कसला डिसीज आहे? व्हायरल डिसीज आहे जो कशामुळे कॉज होतो? जो कोरोना व्हायरसमुळे कॉज होतो. ठीक आहे. देन कोरोना व्हायरस डिसीज 2019 म्हणजेच कोविड-19 फर्स्ट आयडेंटिफाय इन वुहान डिस्ट्रिक्ट ऑफ चायना इन डिसेंबर 2019. तर कोविड-19 का बरं म्हटलं जाते? तर हा जो डिसीज आहे कोविड-19 हा 2019मध्ये वुहान या डिस्ट्रिक्टमध्ये चायनामध्ये 2019मध्ये डिसेंबरमध्ये आयडेंटिफाय झालेला होता, म्हणून याला काय म्हणते आपण? कोविड-19. ठीक आहे. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह एजंट काय आहे? कोरोना व्हायरस. इमेज दाखवलेली आहे, त्यामध्ये बघा कोरोना व्हायरस कसा दिसत आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट सिम्टम्स काय राहील? व्हायरल डिसीज आहे तर मोस्ट कॉमन सिम्टम काय राहील? फीवर, ड्राय कफ, लॉस ऑफ टेस्ट, हेडॅक अँड डायरिया. ताप येईल किंवा ड्राय कफ होईल म्हणजे कोरड्या खोकला होईल, लॉस ऑफ टेस्ट होईल, त्याच्यानंतर हेडॅक डोकं दुखेल आपलं आणि डायरिया होईल. त्याच्यानंतर सिरियस सिम्टम्स, असे सिम्टम्स ज्यांनी जीव पण जाऊ शकतो बा. तर तसे सिम्टम्स कोणते आहे? शॉर्टनेस ऑफ ब्रीथनेसमध्ये शॉर्टनेस होईल म्हणजे थोडं अटकू काही श्वास येईल. त्याच्यानंतर चेस्ट पेन अँड चेस्ट प्रेशर येईल म्हणजे चेस्ट पण छाती पण दुखायला लागेल आणि त्याच्यावर प्रेशरसारखं जाणवेल. ठीक आहे. तर आपल्याला प्रिव्हेंट कसं करू शकतो? तर वॅक्सिनेशन आहे जे की अवेलेबल आहे फॉर प्रिव्हेन्शन ऑफ कोविड-19. त्याच्यामध्ये कोणते आहे? कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन जे आपण घेतलेली असेल. ठीक आहे. देन प्रिव्हेन्शन, आता जर आपण वॅक्सिनेशन घेतलेली नाही आहे ना आपल्याला डिसीज झालेला आहे बा, तर आपण कसं प्रिव्हेन्शन करायचं? तर विअर अ मास्क विअर करायचं. देन वाईल कफिंग कवर नोज, जेव्हा कफिंग करतात तेव्हा काय करायचं? कवर करायचं नोज. देन एनीवन हू इज कफिंग ऑर स्नीझिंग मेंटेन सेफ डिस्टन्स फ्रॉम एनीवन हू इज कफिंग अँड स्नीझिंग. तर काय कराल? मेंटेन डिस्टन्स कराल जो कोणी कफिंग करत आहे किंवा स्नीझिंग करत आहे, तर त्याचे बॅक्टेरिया जे आहे ते कफिंगमध्ये किंवा स्नीझिंगमध्ये जे येत आहे ते आपल्या ह्याच्यात गेले नाही पाहिजे बा, म्हणून आपण काय करा? मेंटेन डिस्टन्स. देन क्लीन हँड युजिंग सोप अँड वॉटर. आपण काय कराल? क्लीन हँड करू जेणेकरून बॅक्टेरिया जे आहे व्हायरल जे आहे ते आपल्या हातावर राहायला नाही पाहिजे म्हणून. ठीक आहे. देन ट्रीटमेंटमध्ये इन केस ऑफ माइल्ड सिम्टम्स वन कॅन रिकवर ॲट होम. जर ते कमी सिम्टम्स असेल खूप जसं फीवर आहे किंवा मग स्नीझिंग किंवा कफिंगच आहे बा, तर त्या कंडिशनमध्ये ॲट अ होममध्ये आपण काय करू शकतो की राहिलं तर ते ठीक आहे बा की क्युअर होऊन जाईल. त्याच्यानंतर स्टे ॲट होम, आपण काय करू शकतो? घरी राहू शकतो. त्याच्यानंतर टेक पॅरासिटामॉल 650 mg इन केस ऑफ फीवर. आपण काय करू?